वर्धा जिल्ह्यातील सेलू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सेलू पोलीस ठाण्यासमोरच अनियंत्रित कारनं काही शाळकरी मुलींना चिरडल्याची घटना घडली। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस अधिक तपास करतायत। सेलू शहरात भरधाव वेगानं आलेल्या एका चारचाकी वाहनानं रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या शाळकरी मुलींना जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या। जखमींमध्ये झडशी येथील रहिवासी श्रेया शिंदे हिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। या घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी चालकाचा पाठलाग करून त्याला पकडलं। आरोपी हा 20 वर्षीय सौरव वाघमारे असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। शहराच्या मध्यभागी तेही पोलीस ठाण्यासमोर घडलेल्या या अपघातामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आरोपीवर प्रशासन किती कठोर कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।